भारतीय स्वातंत्र्य दिन 1947च्या उत्सवात खालीलपैकी कोणी शहनाई वाजवली? आणि बरोबर उत्तर आहे बिस्मिल्ला खान. खालीलपैकी कोणत्या काँग्रेस अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज घोषित केले? याचं बरोबर उत्तर आहे लाहोर अधिवेशन 1929 सालचं. खालीलपैकी कोण भारतीय स्वातंत्र्य दिन 1947च्या अधिकृत कार्यक्रमात सहभागी झाला नाही? बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आली? बरोबर उत्तर आहे डी 1951. स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेच्या निषेधार्थ सुरू करण्यात आली? बरोबर उत्तर आहे बंगालची फाळणी. बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रह वसाहती सरकारने शेतकऱ्यांच्या वाढीव कराच्या विरोधात भारतातील शेतकरी आंदोलन आणि राष्ट्रवादी चळवळ होती. त्यात बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये आकारण्यात येणारी 22% करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 12 जून 1928 रोजी ही चळवळ सुरू झाली होती. प्रश्न पुढचा, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिश सम्राट कोण होते? बरोबर उत्तर आहे सी जॉर्ज 6वा. जॉर्ज 6वा हे 11 डिसेंबर 1936 ते 1952 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत युनायटेड किंगडम आणि ब्रिटिश कॉमनवेल्थचे राजा होते. प्रश्न पुढचा, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पिंगली व्यंकय्या. भारताशिवाय अन्य किती देश त्यांचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा करतात? बरोबर उत्तर आहे 5. ते देश आहे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, बहरीन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि लिंकेनटेस्टी. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बरोबर उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. बघूया पुढचा 11वा प्रश्न, ब्रिटिश भारतात कधी आले? याचं बरोबर उत्तर आहे डी 1608. पुढचा प्रश्न, माउंटबॅटन योजना कशासाठी आधार बनली? याचं बरोबर उत्तर आहे बी देशाची फाळणी. 3 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना पुढे मांडली, ज्यामध्ये भारताच्या राजकीय समस्येच्या निराकरणासाठीच्या चरणांची रूपरेषा होती. माउंटबॅटन योजनेचा मुख्य उद्देश भारताची फाळणी आणि जबाबदारीचे जलद हस्तांतरण सुरुवातीला डोमिनियन स्टेट्सच्या स्वरूपात होते. माउंटबॅटन प्लॅन केवळ भारताची फाळणीच करत नाही, तर कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अनुषंगाने त्याच्या विधानसभेच्या प्रतिनिधीद्वारे किंवा सार्वमताद्वारे एका संविधान सभा दरम्यान निवडण्यासाठी पाकिस्तानच्या मागणीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी यंत्रणा पुरवते किंवा वेगळ्या राज्यासाठी स्वतंत्र संविधान सभा. पुढचा प्रश्न, भारताला भेट देणारी पहिली ब्रिटिश व्यक्ती कोण होती? बरोबर उत्तर आहे जॉन मिल्डन हॉल. प्रश्न 14वा, जून 1948 पर्यंत भारतातील न्यू डॉमिनियन्सचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बरोबर उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न 15वा, भारताचा पहिला फील्ड मार्शल हा दर्जा कोणाला बहाल करण्यात आला? याचं बरोबर उत्तर आहे कोंडदेराय एम करियप्पा. बघूया पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष बनणारी पहिली भारतीय महिला कोण होती? बरोबर उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. महिलांच्या हक्क आणि शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय समाजसुधारकाचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय. प्रश्न पुढचा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती कोण होते?
बरोबर उत्तर आहे सी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न. दिगनागा हे पंथाचे डॅश तत्त्वज्ञ होते. बरोबर उत्तर आहे बौद्ध धर्म. दिगनागा इसवी सन 480 ते इसवी सन 540 हे एक भारतीय बौद्ध तत्त्वज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीय तर्कशास्त्र आणि अनुवादाचे बौद्ध संस्थापकांपैकी एक म्हणून श्रेय दिले गेले. दिगनागाच्या कार्याने भारतातील तर्कशास्त्राच्या विकासासाठी पाया घातला आणि बौद्ध तर्कशास्त्र आणि ज्ञानशास्त्र प्रमाणची पहिली प्रणाली तयार केली. बघूया पुढचा प्रश्न. दिवान ए अमीर कोही यांच्याशी संबंधित होते. बरोबर उत्तर आहे कृषी विभाग. दिवान ए अमीर कोही हा मुहम्मद बिन तुगलक याने सुरू केलेला कृषी विभाग होता. शेतजमिनी एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विकासात्मक गटामध्ये विभागल्या गेल्या, ज्याचे काम उत्कृष्ट पिके घेण्यासाठी कर्ज देऊन शेती वाढवणे हे होते. सल्तनत काळात भारतात कोणती पिके घेतली जात नव्हती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. बटाटा आणि मका. महाराजा रणजित सिंग यांच्या राज्याची राजधानी कोणती होती. बरोबर उत्तर आहे ए. लाहोर. महाराजा रणजित सिंग जन्म 13 नोव्हेंबर 1780 आणि मृत्यू 27 जून 1839 हा 1799 ते 1839 कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्यांच्या राज्याची राजधानी. त्यांच्या राज्यात शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजित सिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले. बघूया पुढचा प्रश्न. कालिदासच्या खालीलपैकी कोणते ग्रंथ शुंग वंशाच्या इतिहासाची माहिती देते. बरोबर उत्तर आहे डी. मालविकाग्निमित्रम. मालविकाग्निमित्रम हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. शुंग सम्राट अग्निमित्र आणि त्यांच्या राणीची दासी मालविका यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण असलेले हे नाटक कालिदासाचे पहिले नाटक मानले जाते. प्रश्न 24वा. सिंधू खोऱ्यातील रब्बी पिके कोणती आहेत. बरोबर उत्तर आहे डी. गहू आणि बार्ली. प्रश्न पुढचा. कोणाच्या कारकिर्दीत पहिली बौद्ध परिषद झाली. बरोबर उत्तर आहे ए. अजातशत्रू. पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 487 मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने व महाकश्यप भिक्खूच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे भरली होती. प्रश्न पुढचा. 1927 मध्ये मद्रास विधान परिषदेवर नामांकन मिळालेल्या पहिल्या महिला कोण होत्या. बरोबर उत्तर आहे ए. मुथुलक्ष्मी रेड्डी. मुथुलक्ष्मी एस. रेड्डी या डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय विद्यार्थी म्हणून प्रवेश घेणारी ती पहिली महिला होती. मद्रास विधान परिषदेत नामांकन मिळालेली पहिली महिला, जिथे तिची उपसभापती भारती महिला संघटनेची संस्थापक अध्यक्ष महिला म्हणून निवड झाली. 27वा. सुहरावर्दी सिलसिला भारतात कोणी स्थापन केला. बरोबर उत्तर आहे बहाउद्दीन झक्केरिया. बहाउद्दीन झक्केरिया सुहरावर्दी हे उत्तर पश्चिम भारतातील त्यांच्या काळातील प्रमुख सुफी संत होते आणि ते सुप्रसिद्ध सुहरावर्दी सिलसिलाचे होते. द सुहरावर्दी सिलसिला हा प्राधिकरणाचा एक कठोर आदेश आहे, जो दिया अल दीन अबू एन नजीब अस सुहरावर्दी यांनी स्थापन केलेल्या सुफी ऑर्डरवर केंद्रित आहे. प्रश्न पुढचा. दिवान ए अमीर कोही यांच्याशी संबंधित होते. बरोबर उत्तर आहे कृषी विभाग. दिवान ए अमीर कोही हा मुहम्मद बिन तुगलक याने सुरू केलेला कृषी विभाग होता. शेतजमिनी एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विकासात्मक गटामध्ये विभागल्या गेल्या, ज्याचे काम उत्कृष्ट पिके घेण्यासाठी कर्ज देऊन शेती वाढवणे हे होते. प्रश्न पुढचा. सैन्य भरतीमध्ये ब्रिटिशांनी कोणत्या प्रकारची पेमेंट सिस्टम पाडली.
बरोबर उत्तर आहे सी, महालवारी. बघूया पुढचा आणि शेवटचा प्रश्न. 19व्या शतकात भारतीय भांडवलदाराच्या हातात एकमेव मोठा उद्योग होता, तो कोणता? याचं बरोबर उत्तर आहे ए, सुती वस्त्र. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे मला कळवा, म्हणजे त्यामध्ये पुढे मी सुधार करू शकेन.